हॅलो सगळ्यांना, चला आज आपण आता मेथीचे थालीपीठ बनवूया. तर बघा, गव्हाच्या पिठामध्ये मी थोडीशी मेथी टाकलेली आहे, थोडेसे पानं चिरून घेऊ शकता. 1 चमचा मीठ टाका चवीनुसार. त्याच्यानंतर एक हळद टाका 1 चमचा. त्याच्यानंतर थोडंसं तिखट टाका, लाल तिखट. त्यानंतर 1 चमचा ओवा टाका. तुमच्या चवीनुसार तुम्हाला ओवा जास्त पाहिजे तर तोही टाकू शकता. 1 चमचा लसूण पेस्ट टाका. आणि हे सगळं आता छान व्यवस्थित मळून घ्या. आपण जसं पीठ मळतो ना, त्या पद्धतीनेच हे सगळं मळून घ्यायचं आहे. आणि त्याचं छान आपला नेहमी आपण जसं पीठ मळून उंडा तयार करतो तसा करून घ्या. त्याच्यात थोडंसं तेल टाकून घ्या आणि पुन्हा थोडंसं त्याला व्यवस्थित करून 5 मिनटं ठेवा. आणि आता तुम्ही नेहमीसारखं आपण जसं चपाती करतो त्या पद्धतीने लाटून घ्या. त्याला थोडंसं तेल लावून घडी घातली तरी चालेल. त्याचं छान बनतात. आणि थोडंसं जास्त पीठ घेऊन लाटा शक्यतो, म्हणजे ते ना एकदम सरसर लाटल्या जातात. हे बघा, आपलं थालीपीठ मस्तपैकी लाटून तयार आहे. आता त्याला चांगलं व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घ्या. आणि भाजताना आहे ना थोडंसं तेल टाकून व्यवस्थित भाजा दोन्ही बाजूनी. म्हणजे कसं आहे, ते व्यवस्थित खुसखुशीत बनतो. आणि मुलांना असं खुसखुशीत काहीतरी थालीपीठ भेटलं की खूप खुश होतात मुलं. तर हे बघा, मस्तपैकी आपलं थालीपीठ आता छान भाजून तयार आहे. आणि हे तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत तुम्हाला पाहिजे त्यासोबत खा. चला, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.